नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड बस स्टँडवर। इथूनच आपल्याला जर्नी करायची आहे, तो म्हणजे उमरखेड ते कोल्हापूर। सध्या जो टायमिंग झाला तो 1:20 म्हणजे जवळजवळ 1:30 वाजत आले आणि आपली जी बस लागणार आहे उमरखेडवरून कोल्हापूर जाण्यासाठी तर बरोबर 2 वाजताची बस आहे। बरेच दिवसापासून या बसची सेवा बंद होती। नवीन गाड्याच्या निमित्ताने या बसची सेवा सुरू करण्यात आलेली आहे। या रूटवरची जी बस आहे ती बुकिंग नाही आहे, तर आपल्या बसचा जो डिस्टन्स असणार आहे उमरखेड ते कोल्हापूर जवळजवळ 600 किलोमीटरचा लांब पल्ला आहे। संपूर्ण रात्र आणि प्रवास तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। मस्तपैकी असा टेम्परेचर जर बघायचं झालं उमरखेडमधलं तर 42 डिग्री सेल्सिअस एवढं भयानक तापमान आहे या ठिकाणी। उमरखेड बस स्टँडला चिटकूनच उमरखेड डेपो। आपली जी बस आहे ती डेपोमध्ये आहे, त्याच्या निघायचा टायमिंग बरोबर 2 वाजताच आहे। डेपोमध्ये पाहू शकता, डेपोमध्ये आपली गाडी रूटवर जाण्यासाठी सज्ज झालेली आहे। इथे ड्रायव्हर दादा वगैरे आलेले आहेत। अशा प्रकारचं हे उमरखेड डेपो आणि त्याच्यामध्ये आपली बस। तर तुम्हाला बस फलाटला लागायच्या आधी बसचा मार्ग सांगतो। बस कोणत्या मार्गाने जाणार आहे, तर बस जाणार आहे उमरखेडवरून। तर बोर्ड सरळ करू आपण। मार्ग पाहू शकता, उमरखेड, नांदेड, लातूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, मिरज, सांगली हा शब्द खुडलेला आहे। त्याच्यानंतर कोल्हापूर असा आपला गाडीचा मार्ग असणार आहे। विदर्भ कन्या एक्सप्रेस MH14 LX 7230 यवतमाळ विभागाची गाडी उमरखेड आगार। अशा पद्धतीची नवीन अशोक लेलँड कंपनीची बस आहे, एच सिरीज मधली। याआधी बरेच वेळा ऑयस्टर बोललो, ऑयस्टर नाही आहे ही बस, वायकिंग एच सिरीज मधली गाडी आहे। या रोडवर गाडी टाकून फक्त 2 ते 3 दिवस झाले। आत्ता गाडीचा मला वाटतं 3रा दिवस असणार आहे। गाडी मार्गस्थ होण्यापूर्वी तुम्हाला ड्रायव्हर दादांची ओळख करून देतो, छोटीशी ओळख। दादा आपलं नाव? माझं नाव गोविंद चव्हाण। अच्छा, किती वर्षापासून आपण सेवेमध्ये? 22 वर्ष झाली। 22 वर्षापासून सेवेमध्ये। ही गाडी किती वर्षापासून आता चालू केलेली आहे? नाही, आता 1-2 वर्ष पण गाड्या नसल्यामुळे आता गाड्या आल्या, कंटिन्यू चालू राहील गाड्या। बरोबर, म्हणजे 2016 का असं काहीतरी ऐकून आहे, तेव्हापासून ही गाडी बंद आहे आतापर्यंत। आता चालू झाली गाडी। अच्छा, आता चालू झाली म्हणजे तब्बल 9 वर्षानंतर ही गाडी चालू झाली। हो, गाड्या नव्हत्या। अच्छा, रिस्पॉन्स कसा आहे? ज्यावेळेस पहिल्या रूटला गाडी पाठवली होती पहिल्याच दिवशी, तर रिस्पॉन्स कसा वाटतं? नाही, आता सर चांगला आहे, छान रिस्पॉन्स, चांगला रिस्पॉन्स आहे आणि प्रवासी मिळते जास्त आणि जास्तीत प्रवासाचं प्रमाण जास्त आहे। क्रू कुठे चेंज होतात आपले? तुळजापूरला। या गाडीविषयी तुम्हाला काय वाटतं? या गाडीविषयी असं वाटतं की बा उमरखेड आगाराची गाडी बा आता चालू झाली म्हणजे आम्हाला सगळ्या आगाराला, सगळ्या व्यक्तींना सगळं समाधान आहे। टेम्परेचर लय आहे, बापरे खतरनाक मोबाईल तापला होता। टेम्परेचर इज हाय। पाण्यामध्ये मोबाईल जरा थोडासा धरला, त्याच्यामुळे कुठे टेम्परेचर लो ला आले। खतरनाक टेम्परेचर 42 डिग्री मध्ये सुद्धा आयफोन सपोर्ट करत नाही, कारण यावर्षी उन्हाळा खूप जबरदस्त आहे। तर आता ड्रायव्हर दादा रेडी झालेले आहेत गाडी फलाटला लावण्यासाठी। तर आपल्यासोबत एक इंस्टाग्रामवर मेसेज केलेले आपले युट्यूब सबस्क्रायबर देखील आलेले आहेत। तर भाऊ आपल्यासोबत प्रवास करणार आहेत कोल्हापूर पर्यंत। प्रॉपर कुठले तुम्ही? मी उमरखेडचे। इंस्टाग्रामला स्टेटस आले, त्याच्यामुळे मी प्लॅन केला कोल्हापूरला येरीज फिरण्यासाठी। आता तुमचे काही नातेवाईक वगैरे? मम्मी आहे तिथे कोल्हापूरमध्ये आणि पप्पा ड्रायव्हर आहे। ड्रायव्हर बी आहेत? पप्पा हे नाही, पप्पा आता तिकडे बाहेर आहे। एसटी ड्रायव्हर आहेत पप्पा? अरे वा वा, मग तर प्रवास एकदम आनंददायी। हो, आता तुळजापूरला स्क्रू होणार आहे, ते पप्पाच येणार आहे। ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद। तर मस्तपैकी हार आणलेला आहे दादांनी, आता लावतायत गाडीला। उमरखेड बस स्टँडला आपली जी बस लागली ती फलाट क्रमांक 8 ला। पंढरपूर, सोलापूर, लातूर, तुळजापूर, बार्शी, मोकड, बिलोली, भोकर, नांदेड, हातगाव एवढ्या गाड्या फलाट क्रमांक 8 वरून सुटतात। आणि उमरखेड बस स्टँडचा जो परिसर आहे ना, पाहू शकता तुम्ही, इथे जबरदस्त गर्दी आहे। इकडे प्रवाशांची प्रचंड गर्दी। आणि आपल्या गाडी शेजारी अजून एक गाडी आली इथे, नागपूर लातूर गाडी। काही प्रवासी खाली बसलेले आहेत, काही प्रवासी वरती बसलेले आहेत। उमरखेड बस स्टँडमधलं हे चौकशी कक्ष, तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी इथे चौकशी करू शकतात। आपले म्हणणे थोडक्यात सांगा। उमरखेड बस स्टँडच्या आतमध्ये छोटे छोटे स्टॉल आहेत, एसटीचं कॅन्टीन आहे, त्याच्यामध्ये पासेस विभाग आहे। अशा प्रकारे हे उमरखेड बस स्टँडच्या आतील दृश्य। उमरखेड बस स्टँडचं वेळापत्रक आहे, वेळापत्रक डायरेक्ट पेंट केलेलं आहे। येणाऱ्या गाड्या, जाणाऱ्या गाड्या, टायमिंग दिलेले आहे।
आणि जे वेळापत्रक आहे सदर वेळापत्रक 2025 पासून चालू केलेले आहे. आणि इथे छोटंसं पाण्याची सोय केलेली आहे. तुम्हाला इथं उन्हामध्ये एक पण प्रवासी दिसणार नाही, सगळे प्रवासी फलाटावर आहेत. खतरनाक ऊन आहे राव. मोबाईलला बघा कसं धरलं आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा कापड एकदम वलं केले आणि मोबाईलला लावलं आहे. हे असं पकडावं लागतंय मोबाईलला. तर मित्रांनो तुम्हाला चालक दादांची ओळख करून दिलेली आहे. आत्ता आपण ओळख करून देणार आहे वाहक दादांची. दादा आपलं नाव? माझं नाव सूर्यवंशी. किती वर्षापासून आपण सेवेमध्ये? मला 17 वर्ष झाले. या रूटवर गाडी किती दिवस झाले? आता हे अगोदर 10 वर्षाखाली चालू होती. हां हां. मधामध्ये गाड्याच्या अभावी बंद पडली होती. आता परत हे सुरू झालेली आहे. 3 दिवस झाले. तिसरा दिवस आहे या गाडीचा. चालक आणि वाहक दादांची तुम्हाला ओळख करून दिलेली आहे मस्तपैकी. फायनली मित्रांनो आपली गाडी रवाना झालेली आहे उमरखेडवरून कोल्हापूरसाठी. गाडी निघायचा टायमिंग आहे जो बरोबर 2:05. गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता तुम्ही सुरुवातीला. तर एवढी गाडी भरलेली आहे, म्हणजे ऑलमोस्ट फुल पॅक होऊन गेलेली आहे गाडी. चला आता मस्तपैकी प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया या रोडवरचा पहिला स्टॉप कुठं येतोय. उमरखेडवरून 12 ते 14 किलोमीटर अंतर्गत आपला फर्स्ट स्टॉप आलाय हदगावमध्ये. आणि हदगावला गर्दी पाहू शकता तुम्ही. इथे प्रवाशांची तुडुंब गर्दी भरा इथून सुरुवात झालेली आहे. शेवटपर्यंत पाहू शकता. 3 जण आहेत इथे. हा 1 जण गेलेत बाहेर. हदगावमध्ये आपली गाडी जी थांबली नांदेड जाण्यासाठी, तर फलाट क्रमांक 1 बरोबर या ठिकाणी आपली गाडी पोहोचली आहे. ती 2:25. आणि आत्ता गाडी लगेच रिटर्न हालते पण.
या गाडी कशी ते गाडी निघत आहे ना, निघू दे गाडी. अरे बापरे, कुठे गेलं हे? नांदेड बस स्टँड. आपण ज्या बस स्टँडला आलो आहोत ते नांदेड मधलं कवठा बस स्टँड. हा, काय घ्यायचे? ते गाडीला वेळ थांबत ना, पण लवकर उरकतोय मी. हा, त्यामुळे लगेच निघते गाडी. या ठिकाणी आपली बस उभी आहे लातूरला जाण्यासाठी. बरोबर या ठिकाणी 4:15 वाजलेले. उमरखेड पासून आपण जवळजवळ 80 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे नांदेड पर्यंत. हा नांदेड मधला कवठा बस स्टँडचा परिसर. हा टेम्पररी परिसर आहे आणि आपली बस थांबते ते फलाट क्रमांक 1 ला. तर नांदेड ते लातूर 112 किलोमीटरचं अंतर आहे. तर आता गाडी उमरखेडवरून नांदेडला आली तर जवळपास 2 तासाचा कालावधी लागलेला आहे. आता नांदेडवरून लातूरला जाऊया, किती तासाचा कालावधी लागतोय आपल्याला 112 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी. आपण जसं प्रवासाला सुरुवात केली होती उमरखेडपासून, तसं आपल्याला जे स्टॉप लागलेले आहेत उमरखेड नंतर हदगाव, वारंगा फाटा, अर्धापूर आणि आता नांदेड. नांदेडवरून लातूर जाण्यासाठी जे स्टॉप लागणार आहे लोहा, अहमदपूर, चाकूर आणि लातूर. तर आपण पोचलोय लोहा बस स्टँड. बरोबर या ठिकाणी 5:04 झालेत आणि लोहा बस स्टँडचा परिसर पहा. या ठिकाणी ज्या बसेस आलेल्या आहेत, इथं आपली बस लातूर पुसदच्या बाजूला विटा, नांदेड, कंधार, अमरावती. आणि इथे 5 मिनिटासाठी गाडीचा हॉल्ट झालेला आहे. मस्तपैकी गरमागरम चहा घेऊया, लोहाचा चहा. हा लाव इथं, 1 नंबरवर लाव, 1 नंबरवर. हा इकडे लागायचं का? हा अलीकडे बाबा मोटरसायकल. ₹36 रुपये.
हा सुट्टे द्यायचे डायरेक्ट लातूर आहे, डायरेक्ट लातूर. पलीकडून लाव द्या लालगाडीच्या. MH24 इथे आपली बस पोहोचलेली आहे लातूर बस स्टँड क्रमांक 2. बरोबर या ठिकाणी 7:48 बस पोहोचलेली आहे. जवळजवळ आपल्याला इथे पोहोचण्यासाठी 2.5 ते 2.5 तासाचा कालावधी लागलेला आहे. नांदेड पासून 122 किलोमीटरला. जर तुम्हाला नांदेड साईडला वगैरे जायचं असेल ना तर तुम्हाला नवीन बस स्टँडला बसेस मिळून जातील. आणि आता लातूरवरून जी बस जाणार आपली औसा, उजनी आणि तुळजापूर मार्ग डायरेक्ट सोलापूर या रोडवरची जी जेवणासाठी बस थांबणार आहे ती म्हणजे उजनीमध्ये. बसच्या काचीवर थोडंसं जरा अंदूक दिसतंय. दादांना म्हणलं थोडंसं साफ वगैरे करून घ्या. दादांनी मस्तपैकी असं काचीवर पाणी वगैरे मारलेले. पाण्यामध्ये क्षार असल्यामुळे जरा थोडंसं काचा खराब दिसतात. आतापर्यंत जेवढे पण आपले रूट कंप्लीट झालेले आहेत उमरखेडवरून नांदेड आणि लातूरला गाडी आली. लातूर नंतर आता तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, मिरज आणि कोल्हापूर असा आपला स्टॉप राहिलेला आहे. अजून आपल्याला बराच लांब जायचं आहे. ते रात्रीचे 8 वाजताचे दृश्य पाहू शकता. इथे पूर्ण बस स्टँड गजबजलेले आहे आणि ते बस स्टँडवरती गर्दी पाहा तुम्ही. फलाटची ही दुसरी बाजू 7 ते 12 पर्यंत दिलेलं आहे आणि फलाटची पहिली बाजू या ठिकाणी 1 ते 6 पर्यंत. त्या ठिकाणी आपली गाडी थांबली फलाट क्रमांक 4ला. नांदेडपासून जेवढं पण आपण अंतर पार केलेलं आहे लातूरपर्यंत तेवढंच अंतर आता आपल्याला काढायचं आहे सोलापूर जाण्यासाठी. तर सोलापूर पोहोचण्यासाठी आपल्याला अजून 123 किलोमीटरचं अंतर दाखवतोय लातूरवरून. सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या गाडीचे ते तिकीट द्या. कोल्हापूर 1026 रुपये असं काहीतरी आपल्याला इकडे तिकडे भाडं लागलेलं आहे. आत्ता आपली बस लातूरवरून रवाना होते सोलापूरच्या दिशेने. आता लातूरमध्ये बस पाहू शकता किती भरलेली आहे आपली. तर एवढी बस सध्या भरलेली आहे लातूरमध्ये. त्यांची गाडी थांबलेले उजनीमध्ये हॉटेल अर्णव. बरोबर या ठिकाणी 9:19 झालेले आहेत. या ठिकाणी जेवणासाठी आपला या रोडवरचा पहिला थांबा झालेला आहे. याआधी जो थांबा झाला होता आपला 5 मिनिटासाठी तो म्हणजे लोहा. गाडी अक्षरशः एकदम फुल पॅक आहे आणि स्टँडिंग प्रवास आहे. जसं आपण औसा सोडलो गाडी एकदम फुल पॅक. आणि आपण ज्या लोकेशनला उभा आहे उजनी इथून तुळजापूरचं जे अंतर आहे ते जवळपास 37 किलोमीटरचं अंतर आहे. सोलापूर बघायचं झालं तर 77 किलोमीटरचं अंतर दाखवते आपल्याला. तर मित्रांनो या मस्तपैकी उजनीची थंडगार बासुंदी प्यायला. त्याचबरोबर दादांसोबत जेवण चालू आहे इकडे. तर मित्रांनो मस्तपैकी असं जेवण झालेलं. उजनीची बासुंदी बोलले तर एकदम झकास नाद खुळा. इथे तुम्हाला जागोजागी बासुंदी मिळून जाईल आणि रेट तर सेमच आहे सगळीकडे. 30 रुपये एक ग्लास. छोटा ग्लास येतो 30 रुपयामध्ये. उजनीचा स्पेशल फूड उजनीची बासुंदी. उमरखेड पासून उजनीपर्यंत आपला टोटल 8 तासांचा जर्नी कंप्लीट झालेला आहे. उजनी नंतर जो आपल्याला प्रवास करायचा आहे कोल्हापूरपर्यंत तो 7 तासांचा. लक्झरी कोच प्रायव्हेट गाडी आलेली आहे आपल्या गाडीच्या बाजूला. पण सगळ्यात जास्त जे लोक प्रिपेअर करतात ना एसटीची लालपरी. मी एसटी बरोबर लहानपणी प्रवास केलेला आठवतोय. पूर्वीची जी एसटी होती ना एकदम ओल्ड टाईप वाली त्याचं जे डोर होतं ना विंडो साईडचं ते अप अँड डाऊन होतं. म्हणजे डायरेक्ट तुम्ही खिडकीवर उचलली की डायरेक्ट लॉक करायचे. तशी पद्धत होती पहिली एसटीला. तर त्यावेळेसचे दिवस एकदम भारी होते. म्हणजे एकदम गोल्ड. पूर्वीचे जे हॉर्न होते ना तर रबरवाला एक काहीतरी बूच होता तो दाबला की डायरेक्ट हॉर्न पेशर व्हायचा. माझे वडील ज्यावेळेस एसटी मध्ये होते ना त्यावेळेस मला ते घरी घेऊन यायचे. पंप भारी वाटायचं.
आई तुळजाभवानीच्या भूमीमध्ये आपण पोहोचलेलो आहे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर बस स्टँडवर. इथे आपल्या गाडीचे क्रू चेंज होणार आहेत आणि गाडी जी जाणार आहे ती डिझेल भरायसाठी. तर इथे आपल्या गाडीचे क्रू चेंज झालेले. तुळजापूर डेपोमध्ये इथे गाडी डिझेल भरेल, त्याच्यानंतर फलाटला लागेल गाडी. आणि तुळजापूर डेपोमध्ये गाडी पाहू शकता. कोणती गाडी आहे? श्रीवर्धन तुळजापूर गाडी. तुळजापूर श्रीवर्धन गाडीचा रूट पहा. तुळजापूर, सोलापूर, मोहोळ, टेंभुर्णी, पुणे, तामिनी घाट, मानगाव, श्रीवर्धन. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या गाडीची नंबर प्लेट बघा तुम्ही. आता ज्या नवीन अशोक लेलँडच्या एस सिरीज मधल्या गाड्या आलेल्या आहेत त्याचे नंबर प्लेट MH LX वरून सुरू होतात. नवीन सिरीज LX. पण ह्या गाडीची नंबर प्लेट पाहू शकता MH 14 MH 0195 म्हणजे डबल MH दिलेलं आहे इथे. जास्त करून LX नंबर प्लेट असलेल्याच गाड्या तुम्हाला पाहायला मिळतील. काहीतरी युनिक वाटलं म्हणलं दाखवा तुम्हाला. फायनली डिझेल वगैरे भरून झालेलं आहे. तुळजापूरमध्ये आता गाडी रवाना होईल. आता फलाटला लागेल गाडी. आणि दादांना विचारूया त्यांची ड्रायव्हिंग कशी झाली. एसटी कशी वाटली चालवाय? नाही, एस टी चांगली वाटली. काही कोणता त्रास नाही, काही नाही. रोड चांगला आहे, हाय रोड आहे, कोणत्या गोष्टीचा त्रास नाही. या गाडीपेक्षा आता जरा आरामदायक प्रवास. पहिल्यापेक्षा लय आरामदायक. गाडीविषयी काही का नाही, गाडीविषयी चांगली नवी आहे म्हणा, ते विषय नाही गाडीचे. पहिल्या गाडीपेक्षा तरी भारी आहे. पॉवर स्टेअरिंग आहे गाडीमध्ये, त्यामुळे चालवायला तर भारी. फलाटला पाहू शकता इथं पॅसेंजर वगैरे आलेले आहेत गाडीमध्ये. तर आता तुळजापूरमध्ये गाडी ऑलमोस्ट फुल पॅक झालेली आहे. स्टँडिंग प्रवासी तर नाही म्हणता येणार, पण गाडी ऑलमोस्ट फुल पॅक आहे. शेवटपर्यंत पाहू शकताय. तर एवढी गाडी भरलेली आहे. आणि आत्ता आपण सोलापूरच्या दिशेने रवाना होतोय. 30-35 किलोमीटरचं अंतर आहे तुळजापूरवरून सोलापूर. MH 13 जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपली बस फलाट क्रमांक 8ला आपली बस थांबलेली आहे. जिथे कोल्हापूर, सांगली, मिरजला जाण्यासाठी बसेस लागतात. बरोबर या ठिकाणी जी बस पोहोचली होती 11:41. सोलापूरपासून कोल्हापूरचं जे अंतर दाखवत आहे 237 किलोमीटर. जवळजवळ 11:15 वाजताचे दृश्य पाहू शकता. सोलापूर बसस्टँडला इथे मुक्कामी गाडी, इथे आपली गाडी कोल्हापूर, मिरज, सोलापूर. त्याच्यानंतर ही पुण्याला चालली गाडी. ही पण गाडी पुण्याला चालली सोलापूरवरून. आणि सगळे शेवटी कर्नाटक गाडी. पुणे, बिदर चालली गाडी. आणि कराड, हैदराबाद गाडी. स्लिप्पर 8 आगाराची. सोलापूर बसस्टँडला गर्दी पाहा तुम्ही. इथे जवळजवळ 11:15 वाजताचे दृश्य आहे. तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामला पण माहिती दिलेली आहे. बिदर स्वारगेट. आपली स्वारगेट डेपोची गाडी जाते. बिदर स्वारगेट बिदर. आता कर्नाटक डेपोची पण गाडी आता रात्रांनी चालली आहे पुण्याहून बिदरसाठी. आता डायरेक्ट रात्रभर प्रवास. सर्व प्रवासी आता झोपी जातील. त्याच्यानंतर डायरेक्ट कोल्हापूरला पोहोचतील.
आपण आलो सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर बसस्टँडला. रात्रीचे वाजलेले 1:04 या ठिकाणी आपली बस पंढरपूर बसस्टँडला पोहोचलेली आहे. आणि हा पंढरपूर बसस्टँडचा परिसर पहा. रात्रीचे 1 वाजताचे दृश्य. पंढरपूर पासून कोल्हापूरचं अंतर बघायचं झालं तर 183 किलोमीटरचं अंतर आता राहिलेलं आहे आपलं. आणि इथे प्रवासी मस्तपैकी आराम करताना दिसत आहेत तुम्हाला फलाटच्या आतमध्ये. गाड्यांचा इश्यू असल्यामुळे काही प्रवासी इथेच मुक्कामी करतात फलाटवर आणि गाड्या जसे लागतील तसे ते जात आहेत. बोर्डावर दिल्याप्रमाणे जेवढे पण आपले रूट कंप्लीट झालेले आहेत, उमरखेड, नांदेड, लातूर, तुळजापूर, सोलापूर, आता पंढरपूरला गाडी आली. पंढरपूरवरून मिरज आणि कोल्हापूर. आणि आपली जी बस उभी आहे इथे फलाट क्रमांक 23 आणि 24. बस एका जागी थांबली ना बेकार उकडते. थोडंसं काहीतरी थंड वगैरे घेऊया पाणी. अशी अवस्था तुम्हाला पाहायला मिळेल पंढरपूर बसस्टँडवर. मोबाईलची पहा काय हालत झाली. बॉटल घ्यायला गेलो डायरेक्ट स्विचमध्ये झाला. आत्ता पाणी बॉटल मिळालेली आहे इथे. खरं आहे ते भाई, पैसा आहे तर सब कुछ आहे. कोल्हापूर फायनली मित्रांनो आपला रूट कंप्लीट झालेला आहे. उमरखेड ते कोल्हापूर तब्बल 15 तासांचा हा रात्रांनी प्रवास कंप्लीट केलेला आहे आपण कोल्हापूरपर्यंत. कोल्हापूरला ही जी गाडी पोहोचली ती पहाटे 5च्या दरम्यान. तर अशा पद्धतीने या गाडीचा रुटीन चालतो. उमरखेड कोल्हापूर, कोल्हापूर उमरखेड. तर आता आपण कोल्हापूरच्या डेपोमध्ये इथं गाडी मुक्कामी थांबलेली आहे. माझ्या पाठीमागं पाहू शकता. तर दादांची ड्युटी झालेली आहे मस्तपैकी अशी. रिटर्न गाडी किती वाजता लागणार आहे कोल्हापूरवरून उमरखेडसाठी? कोल्हापूरवरून संध्याकाळी 17 वाजता निघते आणि सकाळी 6 वाजेपर्यंत उमरखेड ते पोहोचते. तर या रोडवर जेवढे पण जिल्हे आलेले जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, यवतमाळ जिल्हा, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि फायनल जिल्हा म्हणजे कोल्हापूर. तर एवढ्या 7 जिल्ह्यांमधून ही बस धावते उमरखेडवरून कोल्हापूरसाठी. चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. एका रूटसाठी एवढ्या लांब आलोय, बाकीचे रूट सोडून. गाडी अजून चालूच केली नाही. नांदेडवरून इथं आलोय आणि आता परत इथून नांदेडला जायचं. एकदम खतरनाक उन्हामध्ये एवढी धावपळ करतोय. ब्लॉगिंग कसं परवडणार? ठीक आहे, बघूया काहीतरी. परत एकदा पोपट झाला इथं. चला आता इथून परत धावपळ. चला जाऊ द्या, दमान दमान जाऊ द्या. काय सगळ्याला स्टँडिंगच जाऊ. I'm so late, you sip wine, I drink straight. Don't waste time to my place, I feel my heart erase. So catch me